युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय तानसेनभाई ननावरे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना मी विचारपीठावर उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण करतोय. तानसेनभाई ननावरे. यानंतर मी ज्येष्ठ आंबेडकरी कवी साहित्यिक सन्माननीय खंडू आडागळे यांना मी विनंती करतो, आपण थोडक्यामध्ये आदरांजली अर्पण करावी. दुःख जिथून निर्माण होतं त्या दुःखाची कारण शोध आणि ती नाहीसे कर हे सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, समतेचे उदाते क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले संत कबीर, आभाळाने नाकारलेल्या पंखांना उड्डाणाचं सामर्थ्य देणारे महामानव विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर त्यांच्या सामाजिक राजकीय कार्याची धुरा आपल्या समर्थ खांद्यावर पेरणारे पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड या माझ्या आदर्शांना विनम्र अभिवादन करून आजच्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष महोदय बाजाराव साहेब यांच्या पुण्यावरमधील कार्यक्रमाला आणि भावपूर्ण श्रद्धांजलीला आपण सगळे आलेले आहोत. ते सगळे मान्यवर, माझ्या बंधू आणि भगिनींनो, माझा मित्र जीवन याचे वडील विठ्ठलराव हे आपल्यातून 19 तारखेला गेले. आज त्यांना पुण्य अनुमोदन आहे आणि त्या भावपूर्ण श्रद्धांजलीमध्ये मला 2 शब्द बोलण्याची परवानगी दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. मी त्या दिवशी पण होतो आणि ते आपल्याला पहिली गोष्ट त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काय आहे, सूर्याबद्दल आपण काय बोललो, आपण त्यांचं गुणगान घेण्यासाठी आलेलो आहोत. ते जेवढी माणसं इथं आलेली आहेत त्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये विठ्ठलराव आहेत. म्हणून मगाशी साहेबांनी आपल्या सूत्रसंचालन करणाऱ्यांनी उल्लेख केला की खंडू आडागळे हे 2 मिनिटात बोलतील, तर मी 2 मिनिटाला तुम्ही शून्य लावणार नाही. हा, थोडक्यात बोलतो, पण मी फक्त कविताच बोलणार आहे. माझे मित्र अभंग आम्ही मला वाटतं बरंच बदलापूरला काम केलेलं आहे, तर मी माझी कविता बोलतो आणि माझ्या कवितेवरच मी संपवणार आहे. पहिला प्रथम नाम विठ्ठलाचे, मध्ये बोलू नका, कुणी मध्ये बोलू नका. नाम विठ्ठलाचे, काम विठ्ठलाचे, धाम विठ्ठलाचे आपले ठाई. लाभला हा जन्म विठ्ठल नामाने, पूजिले नेमाने तथागत. नाम विठ्ठलाचे सार्थकी लागले, देहाशी शोभले कर्तृत्वाने. कुणी पाहिले हे पुन्हा येणे जाणे, करून देणे घेणे यात क्षणी. विठ्ठल स्मरावा, मनी मूळ व्हावा, क्षणी हरवावा अहंकार. रामबंधू म्हणे विठ्ठलाची बुद्ध, सत्य अंती शुद्ध भीमवदे. विठ्ठल मनात नव्हता तुझा भाव, समतेचा ठाव अंतरात. तर विठ्ठल हे नाव त्यांना ठेवलं आणि त्या नावाला सार्थक त्यांनी कसं केलं हे आज आपल्या उपस्थितीवरून आपल्याला कळत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे गाथा युगंधराची. गुणवान अशी काही असतात माणसेही, गुणवान अशी काही असतात माणसेही. चटका जीवास लावून जातात माणसेही. गुणवान निस्वार्थ कर्तृत्वाचा उभारुणी पसारा, तुलास लकळविता जातात माणसेही. गुणवान आयुष्य भरपूर विधी काटेरी पाय वाटा, आयुष्य भरपूर विधी काटेरी पाय वाटा. समजून
गालीच्याही जातात माणसेही गुणवान देयास गाठताना आणखी कुठून ऊर्जा देयास गाठताना आणखी कुठून ऊर्जा अंगीकारून जातात माणसेही गुणवान नजरेत दूरदृष्टी हृदयात भावस्पर्शी नजरेत दूरदृष्टी हृदयात भावस्पर्शी डोळ्यासी हात देऊन जातात माणसेही गुणवान यांच्यामुळेच सारा संस्कारशील सारा यांच्यामुळेच सारा संस्कारशील सारा जोडीत माणसांना जातात माणसेही गुणवान यांच्या मनात नसते चिंता यशस्वीतेची होऊन चिरंजीवी जातात माणसेही गुणवान यांना कधीच नसते परवा स्वयं जीवाची मृत्यूस उलगुली जातात माणसेही गुणवान यांच्या मनात नसते शत्रुत्व द्वेष ईर्ष्या घडवून माणसांना जातात माणसेही गुणवान लाखो मनात यांची सिंहासने सुरेख लाखो मनात यांची सिंहासने सुरेख सांगा कसे म्हणू मी जातात माणसेही गुणवान दिशील रामबंधू गाथा युगंधराची दिशील का रामबंधू गाथा युगंधराची होऊन विश्वभूषण जातात माणसेही गुणवान अशी काही असतात माणसेही चटका जीवास लावून जातात माणसेही गुणवान. पद्मश्री नामदेव रसाळ यांच्याबरोबर मी 1972 पासून काम केलेलं आहे. त्या विचारांना अनुसरून मी या आंबेडकरी योद्ध्याला बौद्धाचार्याला आदराचा जयभीम करतो आणि आमच्या आदरणीय परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. इथे सांगतो जय भीम जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ.